तुम्ही जर वेट लॉस डाएटवर असाल आणि मीठ खाणं किंवा सॉल्ट खाणं कमी केलं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याच डायटिशियन किंवा हेल्थ कोचकडनं हे सांगितलं जातं की वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला मीठ खाणं कमी केलं पाहिजे. पण हे तुमच्या बॉडीसाठी खूप हार्मफुल असू शकतं. हे तुम्हाला माहिती आहे का? कसं ते आपण जाणून घेऊ. मीठ किंवा सॉल्ट हे आपल्या शरीरासाठी काय काम करतं? पहिलं तर आहे आपल्या बॉडीची फ्लुइड लेवल मेंटेन करणं, म्हणजे बॉडीला हायड्रेटेड ठेवणं. हे काम मीठ करत असतं. तर आपल्या नसा आहेत किंवा आपले मसल्स आहेत म्हणजे स्नायू आहेत, ह्यांच्या फंक्शनसाठी आपल्याला सॉल्टची गरज असते. सो जेव्हा पण तुम्ही मीठ कमी करता तेव्हा काय होतं, सेल्समधलं पाणी कमी होतं, म्हणजे शरीरामध्ये ऍक्च्युली वॉटर लॉस होतो. म्हणून तुम्हाला टेम्पररी असं वाटत असेल की तुमचं वजन कमी झालंय. जेव्हा पण शरीरामध्ये सॉल्ट कमी होतं, मीठ कमी होतं, तेव्हा काय काय होतं हे जाणून घ्या. पहिलं तर आहे की डिहायड्रेशन, कारण सॉल्टचं कामच आहे बॉडीमध्ये फ्लुइड लेवल मेंटेन करणं. आणि जेव्हा तुम्ही मीठ खाणं कमी करतात तेव्हा डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यानंतर मसल्समध्ये क्रॅम्प्स यायला सुरुवात होते, कारण मसल्ससाठी सुद्धा सॉल्ट गरजेचं आहे. तर बॉडीमध्ये किंवा जे काही मसल्स आहेत, स्नायू आहेत, यामध्ये क्रॅम्प्स यायला लागतात. तिसरं आहे मेंटल कन्फ्युजन. आपल्या नसांसाठी, मेंदूचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी सॉल्टची गरज आहे. सॉल्ट कमी झाल्यावर चिडचिड होणं, मेंटल कन्फ्युजन, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं अशी लक्षणं दिसायला लागतात. त्यानंतर शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे स्किनवरचा ग्लो असतो तो सुद्धा कमी होतो आणि त्वचा जी आहे ती निस्तेज किंवा डल दिसायला लागते. आणि इनफॅक्ट सॉल्ट रिस्ट्रिक्शनमुळे किंवा सॉल्ट कमी केल्यामुळे खूप मेजर प्रॉब्लेमही होऊ शकतात. इनफॅक्ट जे लोक खूप कालावधीपर्यंत सॉल्ट रिस्ट्रिक्ट करतात किंवा मीठ खाणं कमी करतात त्यांना मेंदूचे विकार होऊ शकतात आणि लाईफ थ्रेटनिंग डिझिजेस म्हणजे कोमामध्ये सुद्धा ते लोक जाऊ शकतात. म्हणून मीठ कमी खाणं किंवा मीठ कमी करणं हे तुमच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाहीये. इनफॅक्ट जेवढी गरज आहे तेवढं मीठ तुम्ही खाल्लंच पाहिजे. तुम्ही एक्सेस सॉल्ट खाऊ नका. जे काही सॉल्टी पॅकेट्समध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते खाणं तुम्ही अवॉइड करा. पण जेवढं पण आपल्याला गरजेचं आहे आहारातून तेवढं मीठ आपल्याला मिळालंच पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमचे जे काही फ्रेंड्स वेट लॉस डाएटवर आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर